नमस्कार, आपके साथ मैं नेहा रमोला और आप देख रहे हैं लक्ष्यधारी न्यूज। दस आपराधिक वारदातों में थे शामिल, सेंट्रल क्राइम ब्रांच यूनिट को मिला यश। मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत सेंट्रल क्राइम डिटेक्शन ब्रांच की टीम ने बोलवचन गैंग के 2 आरोपियों को गुजरात के अहमदाबाद से गिरफ्तार करने में सफलता पाई है। दोनों आरोपी की पहचान भाना भाई धानजी मारवाड़ी उम्र 45 और गोपी भाई राजू भाई मारवाड़ी उम्र 23 के रूप में हुई है। दोनों के मूल रूप से अहमदाबाद के बदरेशा इलाके के झोपड़पट्टी के निवासी हैं। दोनों के खिलाफ नौघर, घाटकोपर, दहीसर, माटुंगा, वड़ाला, उल्लासनगर, कलवा और कल्याण ऐसे विभिन्न पुलिस थानों में करीबन 10 से ज्यादा आपराधिक मामले दर्ज है। इसी तरह से इन आरोपियों ने भाईंदरपुर के मणिभद्र नगर की निवासी श्रवणी सोजीराम कुमावत उम्र 60 साल को भी अपना शिकार बनाया था। जब 4 फरवरी की सुबह 11 बजे कुमावत भाईंदरपुर के स्टेशन के पास से चलकर पैदल अपने घर की तरफ जा रही थी। प्यासा बियर बार के पास आरोपी ने उन्हें बातों में उलझाकर उनके पास से 80,000 रुपए मूल के मंगलसूत्र और कान के कर्णफूल लेकर फरार हो गए थे, जिसकी शिकायत कुमार ने नौघर पुलिस थाने में दर्ज कराई। दिनांक 4/2/2025 रोजी नवघर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 58/2025 कलम 319(2) प्रमाणे दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिला वय वर्ष 60 ह्या मीरा रोड रेल्वे स्टेशन येथून घराकडे पायी चालत जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि त्यांच्याकडून बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले असा 80,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी करून पळून गेले होते। सदर आरोपींबाबत काही माहिती नसताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविराज कुराडे व त्यांच्या पथकाने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, त्याचप्रमाणे गुप्त बातमीदार यांची मदत घेऊन कौशल्यपूर्वक तपास करून सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपींची नावे निष्पन्न केली व ते 2 आरोपींना अहमदाबाद गुजरात येथून त्यांना ताब्यात घेतले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याव्यतिरिक्त एकूण 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। त्या 10 गुन्ह्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर या भागातील अशाच प्रकारचे वृद्ध महिला आणि पुरुषांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून त्या गुन्ह्याचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामधील हे 2 जे आरोपी आहेत ते गुजरातमधून अहमदाबाद येथून येऊन सदर भागामध्ये चोऱ्या करत आहेत। यांच्याबाबत अधिक तपास नवघर पोलीस स्टेशन करत आहेत। यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि यांचा दिनांक 24/2/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। अजूनही पोलीस कस्टडी रिमांड वाढवण्याची तरतूद ठेवलेली आहे। धन्यवाद।